योगेश वाघमारेंमुळे मिळाला दिव्यांग व्यक्तीला न्याय. एसबीआय बँकेनं दिव्यांग व्यक्तीचं बंद खातं केलं सुरू. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा दणका. कॉर्पोरेट बँकांकडून राष्ट्रीयकृत बँकांची दिशाभूल. सोलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर यांनी शरणप्पा पुंडलिक जेवरी यांचं बंद करण्यात आलेलं बँक खातं तातडीनं पूर्ववत सुरू करावं, अन्यथा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीनं तीव्र लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीनं दिला होता. आंदोलनाची जय्यत तयारी झाली होती. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला कोठावळी यांनी शाखा व्यवस्थापकांना या संदर्भात निवेदन दिलं होतं. 26 जुलै रोजी बँकेसमोर आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष बँक प्रशासनानं आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं. जेवरी यांचं बंद खातं तातडीनं सुरू न केल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आला होता. जिल्हा निबंधक यांनी संबंधित वसुली अधिकाऱ्यांना खातेदार जेवरी यांचे 4 वर्षापासून बंद असलेलं पगारी खातं तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळाला. त्रस्त खातेदारानं बँकेतील खाते पूर्ववत सुरू होणार असल्यानं महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे विशेष आभार प्रकट केले. जेवरी यांना न्याय मिळाला हे आंदोलनाचं सर्वात मोठं यश असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारेंनी व्यक्त केलं. यापुढे देखील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीनं ताठमानेनं पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं अभिवचन समितीचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांनी दिलं. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वात समिती अन्यायाला वाचा फोडत असल्याचं आवाहन करत कुणावर अन्याय झाला असेल त्यांनी समितीशी संपर्क साधण्याचं आवाहन योगेश वाघमारेंनी केलं. एसबीआयमुळे सोलापूर बँकेचे बँक मॅनेजर विशाल गायकवाड यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीमुळे एका त्रस्त दिव्यांग व्यक्तीला 4 वर्षानंतर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त करून जेवरी यांच्याप्रमाणे कुणावर अशा स्वरूपात अन्याय झाला असेल त्याने महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून त्याही तक्रारदाराचं खातं सुरू होण्यास मदत होईल असं आवाहन बँक मॅनेजर विशाल गायकवाड यांनी केलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, जिल्हा संघटक ओंकार फास्के, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रिया शिरदाळे, सोलापूर जिल्हा संघटक राजश्री जेवरे, पदाधिकारी धनंजय नलावडे, कपिल हिरेमठ, मधुमती स्वामी यांची उपस्थिती होती. तर त्या 2-3 वेळा आम्ही पत्रावर केल्यानंतर त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं त्या पत्राची दाद घेतली नाही. वेळ प्रसंगी आम्ही स्वतः येऊन या बँकेत व्हिजिट दिलं की बाबा तुम्ही खरोखर त्याची सखोल चौकशी करा, असं अकाउंट बंद करता येतं का. तर त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ते अकाउंट तसंच चालू ठेवलं. वेळ प्रसंगी आम्हाला ते अकाउंट चालू होत नाही कळताच आम्ही गेल्या 27 तारखेला सोमवारी त्या ज्यांचं खातेदार होते त्या खातेदारांनी तिरडी आंदोलनाचा बँकेला इशारा दिला आणि त्या आंदोलनाला आमच्या संघटनेनं समर्थन दिलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. गेल्या सोमवारी आम्ही ते आंदोलन लावलं होतं. पण परत एकदा देशातली अग्रगण्य बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्या बँकेला आम्ही अनुसरून की सांगितलं आहे आम्ही तुम्हाला अल्टिमेट देतो की 8 दिवसाची मुदत देतो आणि त्यांनी पण म्हणले आम्हाला साहेब 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही त्या DDRच्या ऑफिसला जाऊन चौकशी करतो. असं अकाउंट बंद करता येतं काय, चालू ठेवता येतं. मग त्यांना आम्ही मुदत पाहिलं तर आम्ही 8 दिवसाची मुदत दिली आणि आम्ही त्या दिवशी ते आंदोलन स्थगित दिलं. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँक ऑफ इंडियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरांनी त्या DDRला चौकशी केली की बाबा हे सॅलरी अकाउंट आहे आणि असं बंद करता येतं का. ते DDRचे साहेब होते निबंधक, त्यांनी सांगितलं असं सॅलरी अकाउंट बंद करता येत नाही. तात्काळ लगेच त्यांनी ज्या बँकेनं वसुली अधिकाऱ्याला जे पत्र दिलं होतं, ज्या पतसंस्थेची वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, त्यांना फोन केला आणि त्यांना झापलं की अशा कुठल्या आधारे तुम्ही लोकांचं सॅलरी अकाउंट बंद करायला सांगताय, तसं अकाउंट बंद करता येत नाही. तातडीने आता पत्रावर करायला ते बँक त्यांचं सॅलरी अकाउंट चालू करायला सांगा. त्यावेळेला या शाखा अधिकाऱ्यांना कळालं की आपली चूक लक्षात आली, हे असं अकाउंट बंद करता येत नाही आणि आम्ही ते गेले 4 वर्ष झाले ते अकाउंट बंद केले आणि त्या संबंधित खातेदाराला वेटीस धरण्याचं पाप आमच्याकडून झालेलं आहे. इथून पुढे हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने जे अकाउंट बंद होत आहेत ते होता कामा नये. आता त्यांनी अकाउंट बंद केलंय, त्यांनी आमची त्या खातेदारांची माफी मागितली आणि ते अकाउंट त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांचं पण आम्ही शतशः आभार मानतो. इथनं पुढं जर आमच्याकडनं अशी चूक होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली, तिथं आम्ही त्यांचा निरोप त्या बँकेतून घेतला. लोकाधिकार समितीचं मला माहिती पडला, तर त्यानुसार त्यांच्याकडे मी माझ्या तक्रार दिल्या आणि ह्यांच्या बँकेत पण तक्रारीच्या समितीकडून माझ्याकडून मी दिले आणि तरी सुद्धा 4 वर्षापासून ह्यांनी पण 9 महिन्यापासून मी इथं पत्र व्यवहार करत होते, तरी पण त्यांचं ते वेटीस धरलेच होते आमचा अधिकार आहे. मग जेव्हा लोकाधिकार समितीचं असं झालं की आपण आंदोलनास तुम्हाला पाठिंबा देतो, मग आम्ही आंदोलनास तयार झाल्यावर हे लोकांनी आंदोलन थांबवून मग आपलं सहकार्य केले. खाते आपलं हे अर्बन बँक आणि सोशल अर्बन बँकेत जामीनदार होतो आणि सांगली अर्बन बँकेचं स्वतःचं कर्ज आहे. मातोश्रीवर स्वतःचं कर्ज असून तिथं
आपलं काही शेअर्स पण आहेत, अकाउंट मधनं पैसे पण जाते.